नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर. 14 जुलैपासून आपण रोज सकाळी 8 वाजता EDTV न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत पाहत आहोत, ऐकत आहोत. या कथामृताचा आजचा 9वा दिवस. ज्यांच्या सहकार्यामुळे हे भाग आपल्यापर्यंत पोहोचवणे शक्य होत आहे ते आहेत नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, जालन्याचं दैनिक जालना नायक आणि NRG ॲटो इंडिया. तसेच एक सद्गुरू भक्ताने देखील नाव न सांगण्याच्या अटीवर मदत केलेली आहे. या सर्वांचे EDTV न्यूजच्या वतीने आभार. चला सुरू करूयात आजच्या श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्रामृत कथेच्या 9व्या भागाला. वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य यांच्या वाणीतून ही कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ब्रह्मानंद बाबा उभे आहेत, महाभागवत उभे आहेत आणि आनंद सागर महाराज आमच्या पांडुरंगाला घेऊन मार्गगंगेला ओलांडलं. सांगितलं मला हेच ते गोंधवलं. धन्यश्री भुवनी क्षेत्र गोंधावलं, धन्यश्री भुवनी क्षेत्र गोंधावलं. आनंद सागराने साष्टांग नमस्कार घातला. ते कोण आमच्या पांडुरंगाने साष्टांग नमस्कार घातला. डोळे गच्च भरून आलेले आहेत, कंठी प्रेम दाटे, नयनी नील लोटे, हृदयी प्रगटे. ज्यांचं वर्णन गेल्या महिनाभरापासून आपण ऐकतोय ते सद्गुरू आपल्याला आज या ठिकाणी भेटले आहेत. डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. आनंद सागराने विचारले, कोणाला आणले आपण? त्यांनी पूर्ण रामानंदांचं चरित्र सांगितलं. वा, छान केलं. जवळ ठेवून घेतलं. महाराज खूप परीक्षा पाहिल्या, मी सांगणार नाही आपल्याला. आणि मग अनुग्रह दिला. 3 वर्ष रामानंद महाराजाला ब्रह्मचैतन्य महाराजांनी गोंधवल्यात ठेवून घेतलं. महाराज गोंधवल्यात. आणि मग सांगितलं जा. आता महाराजांनी 7 वर्ष 4 महिने अनुष्ठान आणि 8 महिने फिरणे, रामेश्वर ते बद्रीनाथ अशा यात्रा केल्या. रामानंद महाराजांनी पायी पायी एक मोठं अनुष्ठान आहे, ज्याला आशीधारा नावाचं व्रत म्हणतात. अशी म्हणजे तलवार. तलवारीच्या धारेवर चालणं जेवढं अवघड तितकं अवघड एक व्रत ब्रह्मचैतन्याने रामानंदाकडून घेतलं आणि आशीर्वाद दिला. वयाच्या 17व्या वर्षी तू आता लोकांना अनुग्रह दे. कितव्या वर्षी? 17व्या वर्षी. का? अरे बालपणीच वय
वैराग्य प्रखरते आणि गुरु कृपा ही झाली भरते आज्ञा विधली श्री गुरुनाथे जा राम नामी लाभी जनता जा सगळ्यांना रामस्मरण दे तू ज्याला ज्याला अनुग्रह देशील त्याच्यावर मी कृपा करीन हे ब्रह्मचैतन्याचे शब्द आहेत महाराज तिथून महाराज मार्गाला लागले असे रामानंद महाराज तुमचं चरित्र पुढे बघू आमच्या प्रल्हाद महाराजांकडे आलेले काय वर्णन आपण ऐकलं की लोणीला जाता जाता मी येईल असं म्हणाले आमचे रामानंद महाराज आज 4-8 दिवस गेल्यानंतर किलोळ्या म्हणून साखर खेळण्याला आले साखर खेळण्याच्या गावाच्या मध्यभागामध्ये अगदी मार्गावर राम मंदिर आहे ज्याची आपण सतत आराधना करतो तो राम बसलेला म्हटल्यानंतर रामानंद महाराज रामाकडे आले लोका विराम रणरंगधीरम राजीव प्रणिपात केला आमच्या प्रल्हादाने त्या मंदिराची पूजा करणारे अर्चक असणारे तुकाराम दाजी त्यांचं नाव आहे महाराजांचे काकाच होते चुलतेच होते त्यांना सांगितलं होतं मी अशा अशा संतांना बोलावलंय कदाचित येतील आले तुमच्याकडे तुम्हाला कळवा तेव्हा येतील की सांगितलं नाही पण या 4-8 दिवसात येण्याची शक्यता आहे आणि सांगून ठेवलं होतं आणि आज सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज लक्षात आलं आपल्या प्रल्हादाने सांगितलेले महात्मा आहेत 16-17 वर्षाचं वय शास्त्र असं म्हणतं गुणाः गुणस्थानम गुणीषु न च लिंगम न च वयः शुकाचार्य किती वर्षाचे होते 16व्या वर्षाचे शुकाचार्य आणि 1000 वर्षाचे ऋषीमुनी पण शुकाचार्य महाराज आज तुकारामदाजींनी पाहिलं अंगावर तेजपूर्ण अशी कांती आहे ब्रह्मचैतन्याचा जय जयकार केला आहे आणि रामाला साष्टांग नमस्कार घातला तुकारामदाजी गाभाऱ्यातून बाहेर आले नमस्कार करणारे त्यामध्ये रामानंद महाराजांनी त्यांना नमस्कार केला गुरुजी मीच नमस्कार करतो आपल्याला आपण वडील आहात आपण किनाळ्याहून आल्या बरोबर किनाळ्याहूनच आलो मी ठीक आहे बसा त्यांना बसायला पाठ वगैरे दिला दूध वगैरे व्यवस्था घरात निरोप दिला घरात घेऊन गेले महाराजांचा सत्कार केला आणि प्रल्हादाकडे निरोप पाठवला आमचा प्रल्हाद भापडेपणाने धावत धावत गेला नमस्कार केला असं नाही केलं अरे गुरु आले आणि माझ्या घरी आणायचं आहे उतरलेच काकाकडे आहे त्यांची व्यवस्था पण मी कसा नाही गुरुला गुरुच्या पद्धतीनं आणलं पाहिजे आजूबाजूच्या लोकांना बोलावलं चला 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 मी सांगितलं तुम्हाला माझे गुरु महाराज आले माझे गुरु महाराज आले असे महात्मा आहेत ज्या
व्यवस्था केली. पायघड्या म्हणजे त्या काळात असायची, भरतडीचा काठ असणारे लुगडे टाकायचे त्यात पायघड्या. पायघड्या टाकलेल्या आहेत. अण्णांना जाऊन नमस्कार केला. बाबा रामानंद महाराज आले. अरे वा, चला चला. 15-20 विद्यार्थ्यांना घेऊन मुकुंदांना, गोपालदादा, बाबा शास्त्री हे प्रकांड पंडित माणसं रस्त्यावर उभे राहिलेले आहेत. त्यांचा शांतीपाठ सुरू झाला. गावातली भजनी मंडळ जमा केले. चला चला, माझे गुरु आले, आपल्या घरापर्यंत आणायचे, तुम्हाला सेवा घडे. अरे बाबांनो, संत दर्शने भजनी मंडळ रस्त्यावर उभं राहिले. जय जय पांडुरंग, 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 जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, तेव्हा 30-40 टाळ वाजायला लागले, 2-3 पखवाज वाजायला लागले, वेद मंत्राचा घोष व्हायला लागला. अख्खं खेळ दुमदुमून गेलं बाहेर. देशपांडे गल्ली, शास्त्री गल्ली, माई गल्ली, दंडे गल्ली, गल्ल्याच्या गल्ल्या दिल्ली सारख्या जमा झाले. आणि मग आमचे प्रल्हाद महाराज धामत आले. रामानंदांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. सद्गुरुना बरं झालं, तुझीच वाट पाहत होतो. तुकाराम कशी म्हणाले, आमच्या प्रल्हादाला मी तुम्ही आल्याबरोबर निरोप दिला, पण थोडी पूर्वतयारी त्याचा वेळ गेला. हे पहा, त्यांनी सगळी मंडळी जमा केलेली आहे. आपण जाऊ प्रल्हादाकडे, त्याच्याशिवाय त्याची मनाची शांती नाही होणार. आणि तुकाराम दासीने रामानंद महाराजांचा हात हातात घेतला. रघुपती राघव रामानंद महाराजांचा काय आनंद वाटला. कोणी केलं हे 17 वर्षाच्या प्रल्हादाने केलं. आनंद वाटायचा. प्रल्हाद आपल्या जवळजवळ पुढे पुढे नाचत चाललेला आहे. वा प्रल्हाद आहे. रामानंद महाराजांनी मनातल्या मनात समीकरण मांडलं असेल, जो माझ्या दर्शनासाठी एवढी अलोट गर्दी आणू शकतो, याला जर मी अनुग्रहाचा अधिकार दिला, हा किती लोकांना नावाला लागेल. समर्थांचा आदेश आहे, ब्रह्मांड भेदूनी कल्याण गुणाच कथा. माझ्या रामाचं नामस्मरण काले कोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. आणि ते कार्य करायला हा लायक आहे. जवळ घेतलाय, पाठीवर हात झोपडलाय. आणि नामस्मरणाच्या गजलामध्ये प्रल्हाद महाराजांच्या घरी ही मंडळी आलेली आहे. रत्न चौकी तयासी बैसली, उष्णोदय चरण प्रक्षाली, सुधारली रे कंडूष Jai
महाराजांना ओवाळतात. रामानंद महाराजांच्या जीवनातला पहिला प्रसंग आहे. कोणी आपल्याला ओवाळतंय हे सगळं कोणी करायला लावलं? काय प्रल्हादाविषयी सद्भाव उत्पन्न झाला. अरे वा प्रल्हादा. रामानंद महाराज या गोष्टी आवडत नव्हत्या, पण प्रल्हादाला नाराज करायचं नाही म्हणून ओवाळून घेतलं. वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा रामानंद महाराज. त्यांना हे सोपस्कार आवडत नव्हते, पण प्रल्हाद महाराज असं करत 50 महिला सगळ्यांनी ओवाळेपर्यंत रामानंद महाराज शांत बसून राहिले. तोपर्यंत मोठी मोठी मंडळी जी नेहमी उशिरा येत असते त्याच्या 2-4 जणांचे नावं सांगतो. देशपांडे, मी शाखा केल्याचं सांगतो, इथं वैपासून घेऊन. माई दंडे कुलकर्णी, तिकडे बरी बरी मंडळी 100-100 150 एकरचे मालक असणारे. जाऊ जाऊ तिकडे रामानंद महाराज पाणी घेऊन बसलेले असतात. सगळी मंडळी आली, पण अण्णा मुकुंद अण्णा आणि बाबा शास्त्रींनी नमस्कार केला म्हटल्यानंतर या मोठ्या मोठ्या 70 वर्षाच्या लोकांना नमस्कार करावा लागला. मनात नसतो, पण याने केला त्याने केला. बरा म्हणतो ना आपण काय आहे. माझ्या गुरुजी कृपाधारी सगळ्यांना नावाला लावेल असा रामानंदांचा संकल्प आहे महाराज. आणि सगळ्यांचा फलाहार झाला, गुरु पाणी झाला असेल. आणि रोज दुपारी 4 वाजता रामानंद महाराजांचा सत्संग असायचा. एक दिवशी बाबा शास्त्री विचारलं, महाराज आपल्याला येऊन 2-3 दिवस झाले, आम्हाला खूप आनंद वाटायला लागला आपल्या निवासामुळे, पण मला एक समजत नाही, मी वासुदेवाचा उपासक आहे, म्हणजे मी कृष्णाचा उपासक आहे, मी देवपूजा करणार आहे, पण आपण आल्यापासून सारखं गुरुचं महत्व सांगतात. तो मला हे सांगा, गुरुतत्व मोठं आहे का देव मोठा आहे? वा बाबा शास्त्री, आपण जनरली शास्त्री आहात, पण माझी परीक्षा पाहत आहात, ठीक आहे. गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव हो, मनोनी गुरुजी, मनोनी गुरुजी बोलावे, मनोनी गुरुजी बोलावे, रूप ध्यानाशी आढावे, रूप ध्यानाशी आढावे, मनोनी गुरुजी, मनोनी गुरुजी बोलावे, मनोनी गुरुजी बोलावे. आमचे रामायण महाराज सांगायला लागले, मी माझं नाही म्हणणं सांगत नाही. काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराची लेखा कोण. आणि तुकाराम महाराज सांगतात, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. देवाची भेट करून देणारी जी संस्था आहे त्याला सद्गुरू असं म्हणतात, त्याला संत असं म्हणतात. या जगामध्ये रुक्मिणी पांडुरंग आहे, राम आहे, कृष्ण आहे, दत्त आहे, कोणी सांगितलं आम्हाला? आमच्या साधू संतांनी सांगितलं ना. म्हणून त्यांची पूजा, त्यांचं महत्व देवापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचं देव असून फायदा काय? त्याला देव म्हणतात हे सांगणारच नाही. देवाची काय किंमत आहे? या जगामध्ये सगळ्या देवांच्या भक्ती करण्याची जी पद्धती पाडली ती संतांनी पाडली, साधूंनी पाडली, सत्पुरुषांनी पाडली. त्यामुळे आधी त्यांचा मान आहे, मग देवाचा मान आहे. एकनाथजी भागवतातले 2-3 असे उदाहरण
3 दिवस ही चर्चा सुरू झाली आणि या चर्चेमध्ये रामानंद महाराजांचा विषय एकच आहे, सद्गुरु मुनी देव मोठा मारेल तो परम करंटा. श्रीमद भागवतातलं उदाहरण दिलं एकादश स्कंदामध्ये. तो अवधूत ब्राह्मण सांगतो यदुराजाला, तस्मात् गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परहेश निष्णातम् ब्रह्मण्युप समाश्रयः. तस्मात् या सगळ्या कारणावरून गुरु प्रपद्येत, माणसाने गुरुला शरण गेल्याशिवाय देवाची कृपा होत नाही. तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, अरे तुका म्हणे गुरु भजनी, जो माणूस गुरुचं भजन करतो ना, देव भेटे क्षणी वनी. जनामध्ये सुद्धा देव भेटतो महाराज, जनामध्ये देव भेटतो. असा बसलेले आहेत. कोणाला भेटला? एकनाथ महाराज शून्य भंडन पर्वतावर. जनार्दन महाराज म्हणाले, नाथा अरे तुला अनुग्रह पाहिजे ना, दत्तात्रयाला भेटायचं ना, बैस आहे नामस्मरणाला. एवढं ऐकल्यानंतर चौथ्या दिवशी बाबाजींनी प्रल्हाद महाराजांचे मोठे भाऊ त्यांनी रामानंदांना नमस्कार केला. म्हणजे बाबाजी आपण नमस्कार नका करू, पण गुरु तत्व आपल्याला कळालं, मला आनंद वाटला. एकदा त्या विद्वानाला, शास्त्रांना, पंडितांना सद्गुरूची महती समजली तर ते सामान्य माणसाला सद्गुरूकडे लावतील. गुरुची महती समजली पाहिजे. काही लोकांना वाटतं गुरु काय सांगणार, दोस्त मंत्र सांगणार, तुम्हाला वाचता येतो, पुस्तकात पाहता येतो, मग गुरुची काय किंमत आहे? गुरुचा उपयोग एवढा आहे की वरची लाईन किती पॉवरची असते रे बाळा? 450 व्होल्ट काय असतात? वरून चाललेली लाईन आकड्या टाकून दिवे लावता येतात आपल्याला, पण केव्हा शॉर्ट मारेल समजत नाही. या लाईनमुळे आमच्या गार्ल्यातले किशोरजी देशमुख आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, केवढा धोका आहे. आकड्यावरून लाईन घेणे, गुरुला न मानता आपण आपल्या मनाने मंत्राचा जप करणे, हा एवढा धोका आहे. का? मी इतका जप केला, हा अहंकार असतो. अभिमान सर्व आणि त्याच्याजवळ अहंकार आहे. गुरुची कृपा आणि देवाची भेट दोन्हीही होत नाही महाराज. अहंकार नसावा. नामस्मरण मी केलं नाही तर माझ्या मागे जे गुरु बसलेले त्यांनी करून घेतलं, हा जर भाव असेल तर माणसाला अहंकार होत नाही. तस्मात् गुरुं प्रपद्येत, यासाठी गुरुला शरण केलं पाहिजे. एकदा गुरुला शरण केलंच पाहिजे हे पटलं. शास्त्री
पडले. एक दिवशी म्हणाले रामानंद महाराज, अरे प्रल्हादा, किती प्रेम केलं रे बाबा वेड्यासारखं. 1 महिना झाला अजून खेळण्याच्या बाहेर जात नाही, मला पुष्कळ पुढे जायचं आहे. अजून ही मंडळी यायची, ती मंडळी यायची, ती मंडळी यायची, रोज अनुग्रह चालू आहे. कोणी केलं हे सगळं? प्रल्हाद महाराजांनी. पण प्रल्हाद महाराजांचा अनुग्रह झाला का अजून? नाही झाला. प्रल्हाद महाराज वाट पाहतात, त्यांनी मला म्हणलं पाहिजे, मी तर त्यांचाच आहे. माझे गुरु आहेत, माझे गुरु आहेत, म्हणजे गुरुने हा माझा आहे असं म्हणले की कामच झालं महाराज. पूर्ण साखरखेडा, आजूबाजूचे 10-5 गावातले लोक रामानंद महाराजांचे अनुग्रही बनले. आमच्या बाबा शास्त्रीचे एक मेवणे होते, शेळगाव अकोलला राहणारे, महाराजांना तिकडे घेऊन गेले. अर्थात प्रल्हादाला बरोबर नेलं. जसा जसा सहवास वाढतो तशी कशी गोडी वाढते. पुन्हा परत आले. आमच्या मुकुंद अण्णाकडे मुक्काम झाला. पुन्हा 4 दिवसामध्ये ब्रह्मचैतन्याचं वर्णन रामानंदाच्या श्रीमुखातून बाहेर पडू लागलं. आणि एक दिवशी बाबा शास्त्री म्हणाले, मुकुंदांना म्हणाले, बाबा महाराज, आपण त्या ब्रह्मचैतन्याविषयी एवढी माहिती सांगता ना, पण ते गोंधळ आम्हाला दाखवा ना एकदा. अरे वा, आमचं गोंधळ पाहायचं तुम्हाला, आपण जाऊ. या वर्षीची गुरुपौर्णिमा गोंधळात साजरी करू. आनंद वाटला आणि ठरलं अमुक अमुक दिवशी गोंधळ्याला जाण्यासाठी साखर खेड्यातून निघायचं. महाराज तोपर्यंत महिनाभर बाकी होता. इकडे तिकडे फिरून आले. त्यांना ज्यांना भेटी घ्यायच्या त्यांना भेटून आमचे रामानंद महाराज आलेले आहे. आषाढ शुद्ध प्रतिपदेला महाराजांनी प्रवास सुरू केला. साखर खेड्यावरून ज्या ज्या लोकांना यायचं होतं त्या लोकांना बरोबर घेतलं. मुकुंद अण्णा आहे, प्रभू म्हणजे मुकुंद अण्णा को प्रल्हाद महाराजांचे वडील आहे, बाबा शास्त्री आहे, गोपाळ दादा आहे, गंगाबाई बरोबर आहे, प्रल्हादही बरोबर आहे. बाकीची मंडळी घरी थांबली. एक पाठशाळा चालवायची होती. रघुपती राघव राजा राम, साखर क्षेत्रात गोंधळले. वाया जालना बैलगाडीचा प्रवास. 3 दिवस मुक्काम करीत करीत 4थ्या दिवशी जालन्यात आले. आपल्या राम मंदिरामध्ये आनंद सागराचं सगळ्यांनी दर्शन घेतलं. 1906 सालची घटना आहे, लिहून ठेवा. 1906 जालन्याला आले. रामाचं दर्शन, 1 दिवस मुक्काम, नैवेद्य प्रसाद झाला. 8 दिवस पुढे बैलगाडीने निघालेले आहे. त्याचे पुढे आमच्या मुकुंद अण्णांचं कुलदैवत आहे तुळजापूरची माय भवानी. 8-10 दिवसामध्ये तुळजापूरला पोहोचले. बैलगाडीचा प्रवास. खूप वर्षांनी आले. आज देवीची संपूर्ण आराधना करायची. गुरुजीला सांगून ठेवलं, त्याप्रमाणे अभिषेक झाला, नैवेद्य झाला, पुरणवरण झालं. पण देवीकडे गेले की थोडा गोंधळ घालावा लागतो. जो घरात घालता येत नाही तो गोंधळ देवी पुढे उदो उदो गंजोजी. बोला बोला, उदो उदो गोंधळी आई सामी, गोंधळी आई बा, गोंधळी आई सामी, गोंधळी आई बा. तुळतुळ हातात, तुळ हातात, एका हातात, एका हातात. बोल भवानी की. कुलदेवतेची पूर्ण आराधना झाली महाराज. आणि मग तिथून आले. समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केलं, पंढरपुराईचे क्षेत्र नाही भूमंडळी पवित्र. पंढरपुराचं महत्व समर्थ रामदास स्वामींनी केलेलं. त्या पंढरपुरामध्ये आले.
लक्ष्मी एका